औरंगजेबाची कबर हटवणं म्हणजे शिवाजी महाराजांचा जाज्वल्ली इतिहास पुसण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। तर ज्यांना औरंगजेबाची कबर ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब हा त्यांचा देव आहे हे मान्य करावं असा टोला शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावलाय। तर शिवेंद्रराजे भोसलेंनीही काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय। या लोकांची थडगी, या लोकांच्या कबरी कशाला पाहिजे त्या देशामध्ये? आणि मुस्लिम धर्मियांमध्ये या कबरीची पूजाही करत नाही। धर्मात लिहिलेलं आहे, कुराणात लिहिलेलं आहे। मुस्लिम हा जो काही मागणी आहे किंवा ही कबर नष्ट करा, ही मुस्लिम लोकांच्या विरोधात नाही आहे। मुस्लिम समाज, मुस्लिम धर्मीय लोक या लोकांना देव मानत नाही। मुस्लिम धर्मामध्ये कुराणामध्ये आक्रमण करणं, लोकांना लुटणारा राजाला स्थान नाही आहे किंवा त्या कबरीचं पूजन करायचं नाही असंही लिहिलेलं आहे। आम्ही अल्लाहवर टीका नाही करत आहे, मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नाही आहे। ज्यांनी या देशावर आक्रमण केलं त्याची समाधी संरक्षण करणं, तिच्यावर लाखो करोड रुपये खर्च करणं, याला आमचा विरोध आहे। ती मागणी पूर्वीपासून होती। मी बजरंग दलाचं स्वागत करतो। जी काही कुठे काही कबर विवार असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे। त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे। आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे। याचं देखील भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे असं माझं यावरची प्रतिक्रिया। या कबरीच्या संदर्भात विकासात्मक कुठे काय निधी दिला जातो याच्या संदर्भात जरूर त्याची आकडेवारी ही शासनाने प्रकाशित केली पाहिजे। आणि राहता राहिला किल्ल्यांच्या आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्याचा विषय, तर या विषयामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे निश्चित स्वरूपामध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे। समाजामध्ये ते निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते। हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं, याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला, कामाला जेवढी ताकद, जेवढं महत्व, जेवढं त्याला लोकांपुढे आणायला पाहिजे होतं तेवढं आणलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।